रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूची वाघ्या कुत्र्याची समाधी तातडीनं हटवण्याची मागणी संभाजीराजे छत्रपतींनी केली। यानंतर आता संभाजी ब्रिगेडनेही यावरून सवाल उपस्थित केलाय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारी अचानक वाघ्या कुत्र्याची समाधी आली कुठून असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। या आधी सुद्धा 1 ऑगस्ट 2012 साली संभाजी ब्रिगेडनं वाघ्या कुत्र्या काढून टाकला होता। प्रशासनाने तो परत बसवला। यानंतर आता सरकारने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान संभाजीराजे छत्रपतींनी केलेल्या मागणीनंतर अजित पवारांनी यावरून भाष्य केलंय। मुद्दा मांडण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, मात्र राज्यासमोर अनेक प्रश्न असताना जुने मुद्दे काढून नवीन प्रश्न निर्माण केले जात असल्याचं अजित पवार म्हणाले। मला एक कळत नाही हो, छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला सोडून 1680 ला गेले। 1630 चा त्यांचा जन्म, 1680 ला ते गेले। आता हा सगळा काळ 80 ला गेल्यानंतर आता आपण 2025 मध्ये का असे जुने मुद्दे कुठले तरी काढले जात आहेत? आता ही समाधी काय आज आहे का? आता मधीच कुठले ना कुठले मुद्दे काढले जातात। त्या मुद्दा मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण माझं स्वतःचं मत असं आहे की ज्याच्यातून नवीन प्रश्न निर्माण होतो, त्याच्यामुळे ह्या गोष्टीला आम्ही महत्त्व देतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।